स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. इचलकरंजी महानगरपालिका सर्व कामगार संघटना कृती समितीच्या वतीनं महानगरपालिकेला प्राप्त झालेल्या जीएसटी अनुदानातील थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना वितरित करावी या मागणीचं निवेदन महापौर उदय धातुंडे यांना देण्यात आलं. यावेळी विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून इचलकरंजी महानगरपालिकेसाठी जीएसटी अनुदानापोटी 65 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. यापैकी शासनाने 29 एप्रिल 2025 रोजी 28 कोटी रुपयांचं अनुदान महानगरपालिकेला वितरित केलंय. त्यामुळे अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मार्च 2025 पासून महानगरपालिकेतील सुमारे 150 ते 200 कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून त्यांची पेन्शन, ग्रॅच्युइटी, रजेचं वेतन, भविष्य निर्वाह निधी तसंच इतर थकबाकी अद्याप प्रलंबित आहे. याशिवाय कार्यरत कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ते, पगारातील बाकी रक्कम आणि इतर देणी देखील थकीत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. महानगरपालिकेवर सध्या मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा असून त्या कर्जावरील व्याजासाठी मोठी रक्कम खर्च होत असल्यानं कर्मचाऱ्यांच्या देयकांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत संघटनांनी व्यक्त केली. मिळालेल्या माहितीनुसार जीएसटी अनुदानातून प्रथम कर्मचाऱ्यांची थकीत देणी अदा करावीत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तातडीनं न्याय द्यावा अशी मागणी कृती समितीनं केली आहे. यावेळी कृती समितीचे संयोजक प्राचार्य ए बी पाटील, जनरल सेक्रेटरी सुनील लेलेकर, हरी माळी, शिवाजी जगताप, के कांबळे तसंच विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.